शहादा तालुक्यातील वडाडी येथील शिक्षकाच्या घरी धाडसी घरफोडी, लाखो रुपयांचे ऐवज लंपास. चोरट्यांच्या ज्वेलरी दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान. शहादा तालुक्यातील वडाडी येथील मुख्य बाजारपेठेतील एका सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतर चोरट्यांनी त्याच वसाहतीत शिक्षकाचे बंद घराचे कुलूप लोखंडी टॉयमेच्या सहाय्याने तोडून प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिनेसह रोख रकमेसह लाखो रुपयांचे ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने गजबजलेल्या बाजारपेठेत वसाहतीत धाडसी चोरी झाल्याचे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 3 वर्षात सराफ दुकानांसह घरफोडीच्या घटना, दिवसाढवळ्या दुकानातून जबरी चोरीचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या घटना घडूनही पोलिसांकडून एकही चोरीची घटना उघडकीस न आल्याने पोलिसांबद्दल व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील वडाडी येथे दिनांक 12 जानेवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान प्रकाश सोनार याचे आशापुरी ज्वेलर या दुकानाचे चोरट्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेल्याने सीसीटीव्हीचे कॅमेरे फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चोरीचा डाव असफल झाल्याने चोरट्यांनी त्याच वसाहतीत प्राथमिक शिक्षक मोहन बिस्नारिया यांच्या घराकडे मोर्चा वळवला. ते आपल्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याने त्याचा फायदा घेऊन घरच्या पुढील दरवाजाचे कुलूप टॉमीच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले सोने चांदीच्या वस्तू तसेच रोख रकमेसह लाखो रुपयांचे ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. घटनास्थळी तात्काळ सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बारे आपल्या पथकासह दाखल झाले व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर श्वान पथक, फॉरेन्सिक पथक मागविण्यात आले. नंतर श्वान पथक प्रमुख संजय रामोडे, विनोद भिल, देवीदास नाईक, तोरण नाईक यांनी श्वान पथकाकडून घटनास्थळापासून बस स्थानकापावेतो परत घटनास्थळाकडे शेजारी असलेल्या GS विद्या मंदिरच्या पाठीमागून ग्रामपंचायतीच्या शेतीकडे गेले, मात्र श्वान पथक थांबले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक प्रमुख संजय रामोडे यांनी घरातील चोरट्यांनी हात लावलेल्या सर्व वस्तूंची तपासणी करत ठसेचे नमुने घेतले. उशिरापर्यंत घडलेल्या घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी लाला चव्हाण, शहादा तालुका प्रतिनिधी.